नमस्कार दादाजी. नमामि देवी नर्मदे हर. तुम्ही नर्मदा परिक्रमा करायला निघाले आणि तुमच्या सुरुवात जी झाली आहे ओंकारेश्वरून, तर समोर तुम्हाला येणारा कोणता स्टाफ पडला आणि तुमच्या जेवणा वगैरेची कशी काय सोय आहे? तर माझा जो पहिला दिवस होता का नाही, हा. तर पहिल्या दिवशी मी जसं ओंकारेश्वरवरून निघालो परिक्रमेसाठी, तर जो ओंकारेश्वरचा जो गेट बनला हो, आहे. तर त्या गेटच्या जवळच गणपतीचं मंदिर आहे. गणपती आणि हनुमानजी. अच्छा. तर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी गेलो, तिथं मुक्काम केला. तर मला काय तेवढं मालूम नव्हतं, पण जेव्हा निघलो तर मी नर्मदे हर म्हणत निघलो, तर तिथं ते जटाधारी जे महाराज लोक राहते, हा. तर बाबाजी बोले नर्मदे हर. तर मला नर्मदे हर का बाबाजी बोले मुक्काम यहाँ पे कर लो, भोजन प्रसादी यहाँ पे कर लो. हम्म. तर मला ठीक आहे. आपल्याला त्याची आयडिया नव्हती, पहिला दिवस होता. तर मग तिथंच जसं 5 वाजून गेले होते, रात्रीचे निघलो तेव्हा. बरोबर. म्हणजे रात्रीचे 5 वाजले म्हणजे समोरचा पडाव नाही घ्यायचा. पडाव नाही घ्यायचा. मग तिथं थांबलो. मग ते म्हणे बाबाजी आसन लगा लो. तर मग तिथं आसन लावलं. मग ते लोक म्हणे बाबाजी बोले सब लोग पूजा उजा कर लो मैया की, हम्म. और बोले उसके बाद में भोजन प्रसादी करो. मग तिथं जसं पूजा केली, मैयाची पूजा. मैयाची पूजा केली. पहिला दिवस होता. अच्छा. आणि मग भोजन प्रसादी केली. तिथं जेवण केलं ना, रात्रभर तिथं मुक्काम केला. मग तिथून सकाळी निघलो. तर सकाळी बी त्यानं सांगितलं, म्हणजे तुम्ही बाबाजी बोले आपको पूजा कर लो हा. और बोले चाय प्रसादी ले लो. चाय प्रसादी लेने के बाद में बाबाजी बोले आप जा सकते हो. हा. बोला ठीक है. मग चाय प्रसादी घेतली. बाबाजी बोला आप कौन सा मार्ग है अपने को. तो बोले ये रोड ऐसा सीधा 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 जाएगा बोले, तो आपको रास्ते में परिक्रमा वासी मिलेंगे बोले. तो आप अगर जाओगे तो आपको कोई भी मिलते रहेंगे बोले रास्ते में. फिर हम लोग गए. तो फिर रस्त्यामध्ये जे आहे, सकाळी 7:30-8 वाजले होते. तर मग आश्रमवाले लोक आवाज देत होते, बाबाजी आओ चाय पी लो. मग कोणी चाय पाहिजे. भोजन प्रसादी केली तिथं. तिथून समोर निघत गेलो. तर मग कोणी बेडाघाटकडे जात होते, तर कोणीकडे जात होते. तो चौक आला, तर चौकात झालो मी कन्फ्यूज. आता कोणत्या भागाला झालो तर तिथं मला काय कोणी परिक्रमावासी दिसले नाही. मी विचारलं का आपल्याला परिक्रमा मार्ग सांगा बाबा. तिथं काही झेंडे लावल्या होते नाही. तर मी सायकलने निघलो. तर सरळ माझी सायकल मी डाव्या बाजूनं काढली. सायकल यात्रा होती, डाव्या बाजूनं काढली. तिकडे गेलो तर असं समजा का 12 किलोमीटर पर्यंत तिकडे मी चाललो गेलो. तिकडे काय मला कोणी दिसले नाही. मग ते गाववाले म्हणे बाबाजी आप गलत रास्ते से आ गए, मैया की परिक्रमा कर रहे. तो बोले ये रास्ता नहीं है. तो बोला अब मेरे को 12 किलोमीटर और वापस जाना पड़ेगा. तो नाही बाबाजी बोले ये रास्ते से चले जाओ. मग त्या रस्त्यानं गेलो बाबा. तर मग असं समजा का 11 वाजता मला पुन्हा परिक्रमावासी भेटले. मग 11 वाजता परिक्रमावासी भेटले. तर चालता मग त्याला नर्मदे हर बाबाजी. तो बोले नर्मदे हर. तो बोला आपने को मैया की परिक्रमा करना है तो मार्ग, तो बोले यही सीधा सीधा मार्ग है. मग तिथून समोर निघलो. तर 12 वाजता 12:15 वाजता एका आश्रमात पोहोचलो. तर नर्मदे हर बाबाजी बोले. म्हणलं नर्मदे हर. आओ बाबाजी बोले भोजन प्रसादी कर लो. तर बरोबर मग तिथं आपलं ताट राहते, ताट घ्यायचं, गिलास, तिथं बसायचं. मग रामाचं नाव घ्यायचं, श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्याच्यानंतर मग त्याचे ते महाराज लोकच स्वयंपाक करते. आणि ते आपल्याला बसलं म्हणजे मग ते टिक्कर नाही का, ते असे असे ते तावा ठेवते. दादाजी धुनीवाल्याच्या जवळचे ते टिक्कर असते ना, ते जाडच असते. हा, खाल्लाय ते. हा, तर ते तसे बनवले ते आहे ना.
आणि आपल्याला मग वरणासारखं ते पाणी भाजी, मग त्याच्यात ते टिक्कर असे बुडवायचे आणि ते खायचं. पण चवीला असतात महाराज ते पण आता चवी एक नंबर राहते ते. टिक्कर. हा, तर मग तिथं मग थोडासा आराम केला आणि मग तिथून निघलो. तर समोर चालता चालता मग एक आश्रम भेटलं. तर ते शंकर भगवानाचंच आश्रम होतं. तर तिथं मैया बी होती बिलकुल लागूनच. मग तिथं रात्रभर मुक्काम केला. म्हणजे खेडी घाट असेल बहुतेक. नाही, खेडीघाट नाही. म्हणजे खेडीघाट म्हणजे कसं, या मार्गावर ते घाट मिळते, हा. पण कसं त्या मार्गानं आपण जायला पाहिजे ना. माहीत जशी भटकले. सायकल यात्रा होती ना, तर हा. आपल्याला कसं जिथून आपली सायकल जाईल त्या मार्गाने जायचं. तो मार्ग आपल्याला पाहायला पडत होता. हा, नर्मदे हर. ते